रामपूरच्या जंगलात रामू नावाचा एक हत्ती राहत होता. त्याचा स्वभाव अतिशय खोडकर आणि दुष्ट होता. तो जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना पक्ष्यांना त्रास द्यायचा. जंगलातनं निघाला की मुंगीताई दिसो, कासवदादा सरोवराजवळ, उंदीर मामा, कोणीही दिसले ससे भाऊ की त्यांना न बघताच पायाने चिरडून टाकायचा. सगळे प्राणी वैतागले होते. मग तो सरोवरात पाणी प्यायला गेला की तिथल्याही सरोवरातल्या प्राण्यांना त्रास द्यायचा. सरोवरातले बेडूकदादा, कासवदादा, खेकडे, मासे सगळ्यांना त्रास द्यायचा. पायाखाली तो बघायचाच नाही, चिरडून टाकायचा आणि पाण्यात गेल्यावर सुद्धा त्यांना सोंडेने मारायचा. असा आगाव रामू हत्ती होता. मग एकदा काय झालं, त्या सरोवरातल्या सगळ्या खेकड्यांनी काय ठरवलं की रामू हत्तीला आपण धडा शिकवला पाहिजे. म्हणून सगळ्या खेकड्यांनी काय ठरवलं, तो आला की त्याच्या पायाला नांगी मारायची. मग रामू हत्ती यायच्या वेळेला सगळ्या खेकड्यांची झुंड एके ठिकाणी बसली आणि रामू हत्ती आल्यावर त्या सगळ्या खेकड्यांनी त्याच्या पायावर नांग्या मारल्या. पण त्या नांगाचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. त्याचं दुखलं नाही, काही नाही. उलट तो भर सरोवरात गेला पाणी पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. तेव्हा जाताना त्याने सगळ्या खेकड्यांना तुडवलं, मारून टाकलं. सगळे सरोवरातले प्राणी वैतागले होते. याला आता उपाय काय करायचा म्हणत होते. मग तो सरोवरात गेल्यावर सरोवरात पण मासे आले, काही पायाखाली चिरडून टाकायचे. एकदा काय झालं, मगरताईने ठरवलं या हत्तीला चांगला धडा शिकवायचा. तिला पण खूप वाईट वाटायचं. सगळ्या सरोवरातल्या जलचर प्राण्यांना हा हत्ती खूप त्रास देतोय, त्रास म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळतोय. म्हणून एकदा हत्ती आंघोळ करत असताना मगरताई तिथं गेल्या आणि त्यांनी त्याच्या पायाला करकचून चावा घेतला. पण त्याचा रामूवर काही परिणाम झाला नाही. त्यानं आपल्या डाव्या पायानं मागच्या मगरताईला चिरडून टाकलं. बिचारी मगरताई मरून गेली. मग हे सगळं बघितल्यावर कासवदादाने ठरवलं रामूच्या वडिलांना जाऊन सांगायचं. मग कासवदादा, मासे, बेडूकदादा सगळे पाण्यातले प्राणी रामूच्या वडिलांच्याकडे गेले आणि म्हणाले, तुमच्या रामूनं सगळ्या प्राण्यांना, जंगलातल्या प्राण्यांना, आमच्या सरोवरातल्या जलचर प्राण्यांना सगळ्यांना त्रास दिलाय. सगळ्यांना तो मारून टाकतो. त्याला तुम्ही रागे भरा, त्याला सांगा काहीतरी. तो आमचं ऐकत नाही, आम्हाला खूप त्रास देतो. तेव्हा हत्तीदादाचे वडील म्हणाले, अरे हो कासवदादा, रागे भरा काय? रामू आमचा लाडका मुलगा आहे, आम्ही नाही त्याला रागे भरणार. त्याचा स्वभावच आहे. तुम्हाला पाहिजे तर त्या सरोवरात थांबा, नाहीतर सरोवर सोडून जावा. असं बोलल्यावर बिचारे प्राणी काय बोलणार. ते परत सरोवराजवळ आले. तेव्हा कासवदादांना माहिती होतं की दुसऱ्या एका सरोवरात एक मासा आहे आणि तो कसा आहे, त्या मासाने त्याचं पंख झाडलं की त्याचा झटका लागला की प्राणी बेशुद्ध पडतो. मग सगळे प्राणी त्या सरोवरात गेले आणि त्या माशाला सांगितलं, तू आमच्या जंगलातल्या सरोवरात ये आणि रामू हत्तीची खोड मड. मग मासा ठीक आहे म्हणाला. मग तो मासा जंगलातल्या सरोवरात आला. मग रामू हत्ती यायच्या वेळेला तो पाण्यात डूक धरून बसला. रामू हत्ती नेहमीप्रमाणे दान पाय आपटत पायात आलेले प्राणी तुडवत सरोवरात गेला. गेल्याबरोबर काय झालं, आंघोळ करायला लागला, सोंडेने पाणी उडवायला लागला. तेवढ्या त्या माशाने येऊन रामू हत्तीच्या पायाला झटका दिला. झटका दिल्याबरोबर रामू हत्ती तडपडत सरोवराच्या काठावर आला आणि बेशुद्ध होऊन पडला. मग हे त्याच्या वडिलाला कळलं. वडील धावत आले आणि वडील काय म्हणाले, अरे प्राण्यानो, माझ्या रामूला मारलंसा काय? मग कासवदादा म्हणाले, अहो तुम्हाला आम्ही सांगायला आलो होतो, तुमच्या रामूला आवरा,
सगळ्या प्राण्यांच्या जीवाशी खेळतो तो, पण तुम्ही त्याला प्रोत्साहनच दिला. तुम्ही त्याला रागे भरला नाही. जसं करणी तशी भरणी असत्या. तुम्ही त्याला ताकीद करायला पाहिजे होती. असं म्हणल्यावर रामूचे वडील रडायला लागले, मला माफ करा, मी चुकलो. मग कासवदादा म्हणाले रामूच्या वडिलांना, काळजी करू नका, तुमचा रामू बेशुद्ध पडलाय, थोड्या वेळाने शुद्धीत येईल आणि त्याला चांगले संस्कार द्या, परत असं करायला सांगू नका. असं म्हणल्यावर मग रामूच्या वडिलांच्या जीवात जीव आला आणि ते म्हणाले, ठीक आहे, माझं चुकलं, मी त्याच वेळेला त्याला संस्कार द्यायला पाहिजे होते, म्हणजे ही आपत्ती आली नसती. आजपासून मी रामूला चांगले शिक्षण देतो, संस्कार देतो. असे म्हणून रामूचे वडील, तेवढ्यात रामू शुद्धीवाला. मग तो रामूलाही आपली चूक कळली. तो सगळ्या प्राण्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, माझं चुकलं, मी आजपासून नीट वागेन. तेव्हा कोणालाही त्रास न देता नेहमी चांगलं वागावं, म्हणजे आपल्यालाही त्रास होत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.